सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आज इथे आपण ज्या पाठाची उजळणी करणार आहोत तो पाठ स्थूल वाचनाचा आहे. स्थूल वाचनाअंतर्गत असलेल्या या पाठाचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो. हा पाठ सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी लिहिलेला आहे. हा पाठ म्हणजेच भारतीय तरुणांना लिहिलेलं एक पत्र आहे. या पत्राच्या माध्यमातून लेखक या तरुणांना सांगू इच्छितात की स्वतःचं काम हे स्वतः करायला शिका. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात ही असंख्य छोट्या छोट्या कामातून होत असते. म्हणूनच कुठलंही काम कमी दर्जाचं आहे असं न मानता ते करायची सवय लावून घ्या. अशी सवय जर स्वतःला लावून घेतलीत तर पुढे मोठं काम करत असताना येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी दूर करण्यास खूप मोठी मदत मिळू शकते. हा असा संदेश लेखकांनी या पाठातून भारतीय तरुणांना देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, या इथे मी या पाठाचं प्रकट वाचन नक्कीच करणार नाही, तर या पाठाची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठामध्ये किंवा या पत्रातून लेखकांनी त्यांचे स्वतःचे 2 अनुभव तुम्हाला इथे सांगितलेले आहेत आणि हे दोन्हीही अनुभव बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेल्यानंतरचे आहेत. ट्रेनिंग घेत असताना लेखकाने कोणते अनुभव घेतले, लेखकाला कोणते अनुभव आले, त्या अनुभवांपैकी 2 अनुभव लेखकाने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोन्हीही अनुभवांचा अधिक अभ्यास करून तुम्हा मुलांनी आपली भूमिका निश्चित करावी असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहिला जो अनुभव आहे, हा पहिला अनुभव थोडक्यात समजून घ्या. लेखक म्हणतात की ज्या वेळेला मी बार्कमध्ये ट्रेनिंगला आलो. आता बार्क हे काय आहे, तर बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र याचं लघुरूप आहे. या संस्थेला भाभा अणुसंशोधन केंद्र किंवा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे नाव कसं पडलं, तर डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचं मूळ रुजवलं होतं. म्हणून त्यांचं नाव या संस्थेला देण्यात आलं होतं. ही संस्था खरं म्हणजे खूप मोठी संस्था आहे आणि अशा या मोठ्या संस्थेमध्ये ट्रेनिंगला जेव्हा लेखक आले तेव्हा जेमतेम 7 वर्ष ही संस्था सुरू झालेली होती. 7 वर्षापूर्वी तिला म्हणजे सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झालेली होती. अशा ह्या ट्रेनिंगमध्ये किंवा अशा या ट्रेनिंग स्कूलला लेखकाबरोबरच जवळपास 100 मुलं मुली इथे आले असताना डॉक्टर होमी भाभांशी त्यांची भेट झाली आणि डॉक्टर होमी भाभांशी भेट झाल्यानंतर लेखक म्हणतात की मी त्यांना म्हणालो की आम्ही इतकी मुलं आहोत आणि तितकं काम इथे नक्कीच नाही आहे. लेखक म्हणतात मी असं म्हटल्यावरती होमी भाभांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर इतकं समाधानकारक दिलेलं होतं की खरोखरच त्यांचा तो मुद्दा जो होता तो मुद्दा कुठेतरी माझ्या मनावर कोरला गेला. म्हणजे माझ्या मनावरती तो ठसा उमटवून गेला आणि तो मुद्दा मी कायमस्वरूपी लक्षात ठेवला होता. मग असं होमी भाभा त्यांना काय म्हणाले, तर होमी भाभा त्यांना म्हणाले की काम किती आहे किंवा तुम्हाला काम पुरेल किंवा पुरणार नाही याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही सर्वजण संशोधन करायला लागा.
खर्च किती येईल, काय होईल याची चिंता तुम्ही करू नका. पण एक मात्र करा की स्वतःचं काम स्वतः निर्माण करा. आपल्याला काय काम करायचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवा की तुमच्या बॉसने दिलेलं काम जे आहे तेवढंच आपल्याला करायचं आहे, किंवा त्याने जर आपल्याला काम दिलंच नाही तर आपल्याला आज काही कामच नाही, अशी प्रवृत्ती बाळगू नका. बघा, कारण अशी प्रवृत्ती बाळगणं खरं म्हणजे खूप चुकीचं आहे. हे ऐकल्यानंतर लेखक म्हणतात की त्या क्षणी मला समजलं की वयाच्या 8-10 वर्षापर्यंत बोट धरून चालणं किंवा दाखवलेल्या दिशेने मार्गस्थ होणं ठीक आहे, पण हे त्या वयामध्ये योग्य आहे. पण शेवटी आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे नेमकं. स्वतःला इतकं सक्षम केलं पाहिजे, स्वतःमध्ये इतकी ऊर्जा निर्माण करायला हवी की स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे कराल ना, त्यावेळेला आपल्याकडे किती काम आहे, जे म्हणतो ना आपण की स्काय इज द लिमिट. खरंच आहे, स्काय इज द लिमिट म्हणजे अवकाशा इतकं अमर्याद असं आपलं काम पसरलेलं आहे. आणि ते काम पूर्ण करण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही, हे त्या क्षणी मला माझ्या पहिल्या अनुभवातून समजलेलं होतं. आणि हा अनुभव मी माझ्या गाठीशी ठेवला होता. म्हणूनच आज मी इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकलो. हा त्यांचा पहिला अनुभव. आता दुसऱ्या अनुभवामध्ये लेखक काय सांगतायत बघा. इथे लेखकाने दुसरा अनुभव कोणता सांगितलेला आहे बघा. लेखक म्हणतात की त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण संपवल्यानंतर मी तिथेच इंजिनियर म्हणून जॉईन झालो. आणि इंजिनियर म्हणून जॉईन झाल्यानंतर, रुजू झाल्यानंतर मला मेटलायझिंग प्रक्रियेचं काम दिलं गेलं. आता या मेटलायझिंग प्रक्रियेचं काम करत असताना मला माझ्या हाताखाली एका वेल्डरची आणि एका फोरमनची गरज होती. आणि तशी मी मागणी केली. ही मागणी ऐकल्यानंतर मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की ते तुझी मागणी जी आहे ही पूर्ण होणार नाही, तुला आम्ही असा वेल्डर किंवा फोरमन कोणीही उपलब्ध करून देणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. असं ऐकल्यानंतर लेखकांनी विचार केला, ठीक आहे की आता आपल्यालाच करायचं आहे तर मग वाट कोणाची पाहायची. म्हणून लेखक म्हणतात की मी बरीच धडपड केली आणि ते काम एकट्यानेच पूर्ण केलं. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ज्या वरिष्ठांनी मला माझी मागणी पूर्ण करण्यास नकार दिलेला होता, त्याच वरिष्ठांनी मला विचारलं की आता सांग, तुझ्या हाताखाली तुला कोण कोण हवेत, तू जे मागशील ते तुला मिळेल. का असं म्हटलं होतं? कारण त्यांनी लेखकाला सांगितलं की खरंच आहे की लोक काम करण्याआधीच मागण्या करायला सुरुवात करतात, बरोबर, आणि नाही म्हटलं की हातातलं काम सोडून देतात. पण आता आम्ही पाहिलं की तू तसं केलं नाहीस, तर उलट जिद्दीने तू ते काम पूर्ण केलं. आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढी तू लोकं घे. आता जेव्हा तू त्यांना काही काम करण्यास सांगशील त्यावेळेला ते तुझं ऐकतील. कारण त्यांनी तुला काम करताना पाहिलेलं आहे. तू हे करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही काय करू शकता हे आधी दाखवणं, इतरांना दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण इतरांना ते दाखवतो, त्यानंतर इतरांना जेव्हा आपण काम सांगतो ना, त्यावेळेला ती माणसं काम करतात.
आपल्याला जर स्वतःला येत नसेल आणि आपण जर दुसऱ्याला ते काम सांगितलं तर खरंच आहे ते योग्य नाही, सांगू नये. कारण आपल्याला येत नसताना आपण दुसऱ्याला सांगणं म्हणजे खरोखरच फक्त बॉसगिरी करणं असं नाही होत ना. माणूस समोरचा ऐकेल नाही ऐकेल, करेल नाही करेल हे काही सांगू शकत नाही आपण. पण लेखक म्हणतात की खरोखरच आहे, आपल्याला जर येत असेल तर आपण दुसऱ्यांना काम सांगू शकतो. आपल्याला जर येत नसेल तर दुसऱ्यांना सांगणं योग्य नाही. हा एक नवीन धडा मी माझ्या दुसऱ्या अनुभवातून शिकलेलो होतो. बघा विद्यार्थ्यांनो, हे दोन्हीही अनुभव लेखकाने 50 वर्षापूर्वी घेतलेले आहेत. पण आजच्या या वयाला सुद्धा लेखक म्हणतात की मला ते दोन्ही अनुभव खूप महत्त्वाचे वाटतात. का? कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात ही असंख्य छोट्या छोट्या कामातून होत असते. मेटलायझिंग प्रक्रियेचं काम हे जरी छोटं आहे, लेखकाने जर ते छोटं आहे म्हणून जर नाकारलं असतं तर लेखक आजच्या या मोठ्या पदापर्यंत पोहोचूच शकले नसते. विद्यार्थ्यांना यातूनच बोध घेण्यासारखं आहे की कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. काम असतं. दिलेलं काम त्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. ते मनापासून करा. ते मनापासून केलं, आनंदाने स्वीकारलं तर खरोखरच पुढच्या अडचणींचा मार्ग जो आहे तो सुकर होत जातो आणि माणूस यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. हा संदेश लेखकाने या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तुम्हाला दिलेला आहे.